मित्रांनो, 23 मार्च हा फक्त कॅलेंडरवरील एक दिवस नाही. हा दिवस आहे त्यागाचा, धैर्याचा आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा. आजच्याच दिवशी 1931 साली भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या 3 तरुण क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने लाहोर तुरुंगात फाशी दिली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले जीवन हसत हसत अर्पण केले. म्हणूनच हा दिवस भारतात शहीद दिवस म्हणून स्मरणात ठेवला जातो. कल्पना करा, वय फक्त 23-24 वर्ष, आयुष्याची सुरुवातच होती. स्वप्न होती, कुटुंब होतं, भविष्य होतं. पण या तरुणांनी एक मोठं स्वप्न पाहिलं, स्वतंत्र भारताचं, आणि त्या स्वप्नांसाठी त्यांनी स्वतःचं आयुष्यही अर्पण केलं. आज आपण ज्या स्वातंत्र्यात जगतो त्यामागे अशा हजारो शहीदांचा त्याग आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे फक्त क्रांतिकारक नव्हते, तर विचारांचे योद्धे होते. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्सवर हल्ला केला आणि त्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला चालवून मृत्यूदंड दिला. पण सर्वात मोठी गोष्ट काय होती माहिती आहे का? फाशीच्या आधीही ते घाबरले नाहीत. इतिहास सांगतो की ते हसत हसत फासावर चढले, कारण त्यांना माहीत होतं त्यांचा मृत्यू हा शेवट नाही, तर भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला नवी आग देणारी ठिणगी आहे. मित्रांनो, आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपण त्या शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवत आहोत का? आज देश स्वतंत्र आहे, पण अजूनही समाजात अन्याय, भ्रष्टाचार, द्वेष आणि असमानता दिसते. जर आपण खरोखरच भगतसिंगांना आदर द्यायचा असेल तर फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकून नाही, तर त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवून भगतसिंग म्हणायचे की क्रांती म्हणजे फक्त बंदूक नव्हे, तर विचारांची क्रांती. समाज बदलण्याची ताकद प्रत्येक तरुणात असते. आजचा तरुण जर जागा झाला तर देश बदलू शकतो. म्हणूनच आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो, देशासाठी मरायला नाही, पण देशासाठी जगायला शिका. प्रामाणिकपणे काम करा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करा. आज 23 मार्चला आपण फक्त श्रद्धांजली देऊ नये, तर एक वचन द्यावं, आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू. कारण शहीद कधी मरत नाहीत, ते प्रत्येक भारतीयांच्या मनात जिवंत राहतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.